आजच्या आपल्या या सावरकर वंदना सभेचे माननीय अभ्यागत प्राध्यापक डॉक्टर शरद कुंटेजी, मंडळाच्या कार्यवाह मेहेंदळे मॅम आणि आपण सर्व गीताप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी सुहृद आहोत. प्रास्ताविक करण्याच्या पूर्वी मी आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण अचानकपणे पावसाळा सुरू झाल्यानंतर आजचा कार्यक्रम करावा का करू नये अशा प्रकारची चर्चा मंडळातल्या कार्यकर्त्यांच्या मनात सुरू असताना त्याला छेद देण्याचं काम मोठ्या संख्येनं उपस्थित राहून तुम्ही केलं. याचाच अर्थ भारताचा भाग्योदय आहे आणि सावरकरांच्या विचारावर आपली श्रद्धा. हा उल्लेख मी यासाठी केला की गीताधन मंडळाला 100 वर्ष पुरी झाली आहे, पण गीता मंडळाचा हेतूच मुळी लोकमान्यांनी गीता रहस्यामध्ये जो गीता धर्म म्हणजे राष्ट्रधर्म सांगितलेला आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करणं. त्या एकाच गोष्टीसाठी 100 वर्षात 5 पिढ्या खर्ची झालेल्या आहेत आणि लोकमान्यांच्या गीता रहस्यातला गीता धर्मच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जवळजवळ 100 वर्षापूर्वी हिंदुत्व या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. सावरकरांनी त्यात केलेली जी व्याख्या आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू इति स्मृतः. भारतावर प्रेम करणारा, आमचे पूर्वज इथलेच आहेत असं मानणारा आणि याच भूमीला पवित्र मानणारा तो हिंदू का हिंदुस्थानी. हा 100 वर्षापूर्वीचा सावरकरांचा विचार गेल्या 10 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं अस्तित्वात आलाय. आणि इतिहासाच्या भाषेत बोलायचं तर टिळक युग झालं, गांधी युग झालं, नेहरू युग झालं, आता सावरकर युग सुरू झालंय. यात कोणत्याही प्रकारची शंका नाही अशी अवस्था आज आलेली आहे. अशा स्थितीमध्ये गीता धर्ममंडळानं निर्णय केला की पुढच्या 100 वर्षात जे काही महत्त्वाचे कार्यक्रम ठरवणार आहेत, उपक्रम ठरणार आहेत, त्या काही उपक्रमांची भर घालत जाऊया. मग उदाहरणार्थ तरुण मुलांच्यापर्यंत गीता पोचली पाहिजे यासाठी अप्लाइड गीतार्थ क्लास ऑनलाईन अशा प्रकारे सुरू करण्यात आला. बाल संस्कार वर्ग हे प्रत्येक ठिकाणी सोसायटीत एक वर्ग असा सुरू व्हावा असा प्रयत्न करण्यात आला. आणि या 2 उपक्रमाबरोबर 3रा उपक्रम दरवर्षी फेब्रुवारी का मे महिन्यामध्ये सावरकर वंदनेचा सप्ताह साजरा करायचा असं ठरवण्यात आलं. त्याची सुरुवात आज होती आहे आणि तुम्ही सगळे त्याचे संस्थापक सदस्य आहात असं लक्षामध्ये येईल. पुढच्या 100 वर्षामध्ये ही चढती कमान मोगरा फुलला तशी वाढत जाईल. हे सगळं बोलावंसं वाटलं म्हणून प्रारंभी बोललो, पण माझ्याकडे काम आजच्या महनीय वक्त्यांचा परिचय करून देण्यासारखा आहे. जेव्हा तेव्हा सावरकर वंदनेची सगळ्यांना ऐकू येते का मागं? जेव्हा केव्हा सावरकर वंदनेच्या या कार्यक्रमाची सुरुवात करायची, ओनामा करायचा, तर त्यासाठी योग्य व्यक्ती कोण याचा विचार करत असताना कार्यकारिणीसमोर एकच नाव आलं आणि ते म्हणजे डॉक्टर शरद कुंटे. याचं कारण माझ्या पुढच्या 5 मिनिटामध्ये आपल्या लक्षात येईल. आयुष्य संपूर्ण मुळे राष्ट्रसेवेला अर्पण करताना 4 आघाड्यावर डॉक्टर कुंटे यांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे. आपल्या सगळ्यांना वाडिया कॉलेज माहिती आहे. त्या वाडिया कॉलेजमधल्या सायन्स विभागामध्ये
वैज्ञानिक विद्यार्थी घडवण्याचं काम 40 वर्षाहून अधिक काळ हे कुंटेंनी केलेलं आहे. ही शैक्षणिक बाजू. त्याच्याच बरोबर सामाजिक बाजू पाहिजे असेल तर आपल्या इथली सगळ्यात मोठी संस्था म्हणजे DE सोसायटी शैक्षणिक क्षेत्रात. त्या DE सोसायटीचे अध्यक्ष म्हणून 10 वर्ष त्यांनी काम केले. म्हणजे स्वतः प्राध्यापक असणं, उत्तम अशा शिक्षण संस्थेचं प्रशासन सांभाळणं, याच्याच बरोबर सांस्कृतिक आणि वाङ्मयी अशा दोन्ही क्षेत्रामध्ये मुलुखगिरी करणं ही गोष्ट सोपी नाही. सांस्कृतिक क्षेत्रात कशी, तर ते बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे आणि स्वयंसेवक म्हणून काम करताना जीवनामध्ये ज्या ज्या जबाबदाऱ्या आल्या त्या राज्यापासून केंद्रापर्यंत अनेक आल्या, त्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. मग विद्याभारतीचं काम असू दे, आपली भाविसा हे भारतीय विचार साधनेचं काम असू दे, अनेक काम मी उल्लेख करायला तर त्यातच वेळ जाईल. पण संघ संसेवकाला ज्या ज्या क्षेत्रात पाठवलं जातं त्या त्या ठिकाणी यशो पताका फडकवायची आणि निष्ठेनं हे काम त्यांनी केलंय. त्याचाच परिणाम DE सोसायटीचे अध्यक्ष असे ते होते. हे सांस्कृतिक काम, युवा पिढीला संस्कारित करण्याचं काम, लोकांच्या मनामनामध्ये राष्ट्रभक्तीचा नंदादीप पेटवण्याचं काम त्यांनी केलं. शैक्षणिक झालं, प्रशासकीय झालं, सांस्कृतिक झालं आणि चौथं शेवटचं महत्वाचं काम वाङ्मयी. वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर शरद कुंटे यांचे आज 50 नव्हे तर 50हून अधिक इतकी पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यात शिक्षण क्षेत्र घेतलं तर विद्याभारतीसाठी 15 पुस्तकं, राष्ट्र निर्माणासाठी भावीसाठी तर 15 पुस्तकं. आणि याचा कळस जर पाहिजे असेल तर उभ्या महाराष्ट्राला गेली अनेक वर्ष विचार मंथन होऊन जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखलं गेलं ते पुस्तक रूपानं महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, हा प्रयत्न 3 वर्षापूर्वी त्यांनी केलाय. आणि त्यातल्या एका चर्चासत्राला 100-150 शिक्षकांच्या पुढं ते बोलत असताना चिपळूणला मी त्यांच्यावर उपस्थित होतो असं स्वतः साक्षी तुम्हाला सांगतो. नवं शैक्षणिक धोरण हे अत्यंत महत्वाचं, कारण शाळेच्या क्रीडांगणावर जर राष्ट्र घडत असेल तर त्या ठिकाणी राष्ट्र निर्माणाचा विचार पोचला पाहिजे. यासाठी एक पुस्तक नव्या शैक्षणिक धोरणाचं. आणि आज विशेष गोष्ट अशी की सावरकरांच्यावर त्यांना बोलण्यासाठी आपण बोलावलंय, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. आणि त्याचं फार मोठं त्यांनी काम कोविडच्या संकट काळामध्ये हॉस्पिटलच्या अंथरुणावर पडल्यानंतर मिळालेल्या 1-2 महिन्यामध्ये सावरकर सुक्त म्हणजे सावरकरांच्या लेखनात आणि भाषणामध्ये 250-300 वाक्य. उदाहरणार्थ कोणी म्हणतो सिंधूला विसरा, सिंधू स्तोत्रात सावरकर म्हणतात सिंधूला विसरू, हिंदू कधी सिंधूला विसरेल? अरे सिंधूला विसरा म्हणजे हिंदू कसा असेल ज्याचा प्राण निघून गेला अशी कुडी. हे वाक्य सावरकरांचं आहे. आणि आज नवा भारत सिंधू आणि सिंदूर या 2 गोष्टीवरच उभा आहे हे तुमच्या लक्षात येईल. अशी सावरकरांची सुक्त, वर सुक्त आणि खाली त्याचा आजचा संदर्भ. आधी भाषण त्यांचं तेच आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सत्यस्थिती. नाहीतर देवघरात पूजा करून काही होणार नाहीये. तो विचार मनात मनगटात आणि कृतीत आला तर काहीतरी घडणार आहे. हे काम डॉक्टर कुंटे करू शकतात. एवढाच परिचय पुरे आहे. आता त्यांच्या तुमच्यामध्ये मी मध्ये बोलत राहणं हे बरोबर नाही आहे. मी त्यांनाच बोलण्यासाठी सांगतो, यथेच्छ वेळ त्यांच्यापाशी आहे, तुम्हाला आवडणारा श्रोतृवर्ग आहे. आणि अशा स्थितीमध्ये 100 वर्षाची परंपरा असणारा, लोकमान्यांचा आशीर्वाद असणारा, गीता धर्म म्हणजे राष्ट्रधर्म 1924 मध्ये सांगणारा अशा प्रांगणामध्ये, अशा सभागृहामध्ये, नावे भिडे केतकर सभागृह आहे, आज तुम्ही बोलता आहात, हा शुभ शकून आहे. मुद्दाम आपल्याला विनंती करतो की काय सावरकर होते आणि आजच्या संदर्भात ते कसे
निश्चितपणे उपयोगी पडणारे रिलेव्हंट कसे आहे हे आम्हाला समजावून सांगा. मी त्यांना विनंती करतो, आपण वाक्पुष्प गुंफावं. सावरकर म्हटलं की दुसरं काही सुचत नाही, त्यामुळे त्यांचा सत्कार करायला विसरलो. आणि सत्कार करा. नमस्कार. आत्ताच्या परिचयामध्ये जे सांगितलं 100% खरी गोष्ट आहे. मी 1.5 महिना हॉस्पिटलमध्ये होतो आणि ICUत होतो, कारण की ऑक्सिजन वगैरे लावलेला होता. डॉक्टरांनी मी विचारलं की मी काही दुसरा उद्योग केला तर चालेल काय, तुम्हाला जे काय उपचार करायचे ते तुम्ही करा, मला जे काय काम करायचं ते मी करतो. कर म्हणलं, तुला काय करता येईल. आणि मग माझ्या एका मित्राकडून सावरकरांच्या विषयीची काही पुस्तकं मागवली. बरीचशी वाचली होती पूर्वी. एक पुस्तक अगदी अनपेक्षित असं मिळालं, आणि ते म्हणजे स्वातंत्र्यवीरांच्या भाषणातली किंवा लिखाणातली अशी त्यांनी कोटेशन्स काढली होती वेगवेगळी. त्यांचे एका अर्थाने वाक्य उद्गार काही ना काही निमित्ताने केले. ते मला एकदम भावलं पुस्तक. आणि मग एक एक दिवस बसल्या बसल्या त्यातल्या एकेका कोटेशन संबंधात ते वाचायचं आणि विचार करत बसायचं. आज सावरकर असते आणि त्यांनी आज हे वाक्य उच्चारलं असतं तर काय संदर्भात उच्चारलं असतं, काय त्यांना त्याच्यातून अभिप्राय असतं. आणि सुचत गेलं तसं लिहित गेलो. डॉक्टर म्हणाले की तू उद्योग लिखाणाचं चालू ठेवलास ते सगळ्या काळात, म्हणून तू लवकर बरा झालास. म्हणजे एक तर आणखीन प्रभावी औषध ठरलं, दुसरं काहीतरी मेंदूला काम देणं आहे. सगळं पुस्तक तिथे नाही पूर्ण झालं, नंतर बाहेर आल्यानंतर राहिलेलं काम पूर्ण केलं. पण ते वाचताना जे मला जाणवलं, ते लिखाण करताना जे जाणवलं ते प्रथम सांगतो, मग आपण विषय सुरू करू. एखाद्या माणसाचं जे मोठेपण आहे, हे मोठेपण मोजायचं कसं? त्याची उंची किती होती, जाडी किती होती, त्याच्या खिशात पैसे किती होते, त्याच्या जवळ सत्ता किती होती, त्याच्यावर नाही मोठेपण मोजता येत. जर आपण टाईमलाईनच्या वर गेलो, वरून ती टाईमलाईन बघायचा प्रयत्न केला, तर एखाद्या माणसाच्या विचारांचा प्रभाव किती काळपर्यंत टिकून राहतो त्याच्यावर त्या माणसाचं मोठेपण असतं. त्या टाईमलाईनवरून कळतं की किती दूरपर्यंत हा माणूस पोचलाय. मी जे एक त्यांचे विचार वाचत होतो आणि त्याच्यावरून काहीतरी लिखाणाचा प्रयत्न करत होतो, मला असं जाणवलं, मगाशी बोलताना मुकुंदरावजी मी असं म्हटलं की हा माणूस काहीतरी अद्भुत देवी शक्ती लाभलेला होता. काळाच्या पलीकडचं दिसतच होतं त्यानं. आज कदाचित काय भारतात घडतंय किंवा भारताच्या काय गरजा आहेत, समाजाच्या समोर काय प्रश्न आहेत, हे त्यांना 100 वर्षापूर्वी दिसलं होतं. आणि काहीतरी वेगळ्या संदर्भात त्यांनी ते उच्चारलं वाक्य. आज ते मी वाक्य लिहिलं नाही लिहिलं की माझ्या डोळ्यापुढे असे 10 मुद्दे उभे राहायचे की अरे आज सावरकर असते ना याच मुद्द्यांवर बोलले असते, हा मुद्दा घेताना. अशी जवळजवळ 300 कोटेशन्स होती माझ्याकडे. त्याप्रमाणे मी पुस्तकही तयार केलं. भलं जाडजूड झालं, संपल्या पण त्याच्या प्रती लगेच त्या ह्याच्यामध्ये ठेवल्या होत्या ग्राहक पेठेमध्ये, लगेच संपून गेले. त्यामुळे आज भाषणाला ज्यावेळी मला सांगितलं की आजच्या संदर्भात सावरकरांचा विषय मांडा, माझ्या डोळ्यापुढे चित्र स्पष्टच होतं काय मांडायचं ते. त्यांचं चरित्र सांगायला मी उभा नाही. आपण सगळ्यांनी वाचलं असेल. मग ते वाचलंय तुम्ही म्हणून तर इथे आला, किंवा एवढा मोठा माणूस आहे त्याच्या संबंधी हा काय बोल असं. ते 300 कोटेशन्स मी ज्यावेळी अशी चाळायला सुरुवात केली की त्यातलं कुठलंही निवडलं तरी आज रेलेव्हंट आहे, आज त्याला महत्व आहे त्या वाक्याला. वेळेची मर्यादा मलाही माहिती होती, त्यामुळे 10-12 त्यातली अशी कोटेशन निवडली. हीच का असं काही कारण नाही सांगता येत. जी चटचट लक्षात आली ती लिहून काढली. अनेक वेगवेगळ्या विषयांच्या वरती त्यांनी जे 100 वर्षापूर्वी लिहून ठेवलं ते आज जसंच्या तसं वास्तवात उतरताना मला सारखं प्रत्येक जाणवतं. ते लिखाण मी पूर्वी केलेलं असल्यामुळे वर्तमानपत्र वाचायला घेतलं की ते आठवतं विधान की अरे सावरकर असं म्हणले तर बरं का या संदर्भामध्ये. असे कितीतरी संदर्भ सारख्या डोळ्यासमोर येतात. आणि एक चांगली मला संधी मिळाली या निमित्ताने आपल्यासमोर बोलण्याची. कागद घेऊन आलं, तुम्ही म्हणाल की भाषण लिहून आणलं की काय. खरं म्हणजे मास्तराला सवय असते, मी शिक्षक होतोच ना.
50 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात आहे. त्यामुळे आज काय शिकवायचं वर्गात त्याचे मुद्दे खिशात तयार असतात, आपल्याला बघायला नाही लागत. ते आपली तयारी असते, त्याविषयी मुद्दे तयार असतात. अशी तयारी करूनच वर्गात जातो. आज माझं काम जास्त सोपं होतं, कारण सावरकरांच्या शब्दामध्ये प्रथम काहीतरी एक विचार मांडला जाईल आणि मग त्याच्या संबंधी बोलायचं. काय संबंधी त्याच्या बोलायचं हे काय याची गरज नव्हती, ते आपल्याला बोलता येतं. पण सावरकरांच्या शब्दात त्यांचा मुद्दा सांगता यावा म्हणून ते एक 15-20 त्यातले असे कोटेशन लिहून आणले. क्रम याचा आधी कुठलं नंतर कुठलं विधान असं नाही सांगता येत. वेगवेगळ्या वेळी त्यांनी केलेली विधानं आहेत किंवा वेगवेगळ्या संदर्भात केलेली आहेत. परंतु जसं येतील तसतसे आपण त्याच्या संबंध जरा चर्चा करत जाऊ. पहिलं विधान, आता मी बोलत जाताना सावरकरांच्या संबंध वाचायला सुरुवात केली की समजावं की हे त्यांचं वाक्य आहे सावरकरांचं. बाकी मग चर्चा पुढच्या याच्यामध्ये सगळं बोलताना होत राहील. आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्याची तलवार अधिक तिखट त्याचे राज्य हा न्याय आहे. आता हे वाक्य वाचलं आणि आजची परिस्थिती डोळ्यापुढे आणायला सुरुवात केली की काय संदर्भात बोलले असते सावरकर. जर हे वाक्य ते आजच्या संदर्भात बोलले असते तर एक 2 संदर्भ तर नक्की देता येते. इंग्रजांनी भारतावर राज्य केलं ते कशाच्या आधारावर केलं? ते काय नैतिकदृष्ट्या आपल्यापेक्षा जास्त श्रेष्ठ होते, त्यांचा धर्म श्रेष्ठ होता, त्यांची संस्कृती श्रेष्ठ होती, किंवा अगदी वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर विज्ञान आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचा अभ्यासही आपल्यापेक्षा फार त्यांचा मोठा होता असं काही नाही. पुष्कळ दाखले देता येतील त्याचे. त्यांनी आपल्या दुहीचा फायदा घेऊन आपली तलवार योग्य प्रकारे चालवली आणि केवळ बळाच्या आधारावर तलवारीच्या आधारावर राज्य प्रस्थापित केले. आणि 150 वर्षामध्ये इंग्रजांनी किती लूट केली. आज जे शशी थरूर अमेरिकेमध्ये त्यांचं आज काहीतरी वक्तव्य वाचलं असेल आपण, ते ब्रिटिश संसदेमध्ये गेले होते 5 एक वर्षापूर्वी आणि ब्रिटिश संसदेमध्ये बोलताना त्यांनी त्यांची सगळी लत्तर काढली भाषणात की तुम्ही भारतात येऊन काय काय पापं केली. आणि त्याच्यामध्ये तिने सांगितलं की तुम्ही माझ्या माहितीनुसार जी काही आत्ता माझ्या हातात माहिती आहे त्यानुसार 42 ट्रिलियन पाऊंड म्हणजे 42 लक्ष कोटी पाऊंड एवढी या 150 वर्षात लूट केली आहे. कदाचित हा आकडा कमी असेल, नंतर जे मी जे काही संदर्भ वाचले त्याच्यात फार एखादी 65 कोटी वगैरे पर्यंत माहिती सांगितली होती. बोलताना शशी थरूर त्यांना असं म्हणाले की तुम्ही जी काही औद्योगिक क्रांती वगैरे सगळं सांगता ना, आम्ही एवढी वैज्ञानिक प्रगती केली, औद्योगिक क्रांती केली, एवढा जगातला एक मोठा देश म्हणून उभा राहिला, ते आमच्याकडून लुटून नेलेल्या पैशाच्या आधारावर केलंय. आमची संपत्ती तुम्ही लुटून नेली म्हणून तुम्ही स्वतःचं मोठेपण मिळवताय. मोठेपण इंग्रजांच्याकडे त्यांच्या बाकीच्या कर्तृत्वाच्या आधारावर नव्हतं. त्यांनी इथे येऊन तलवार गाजवली, सामर्थ्याच्या बळावरती जे हवं ते करून घेतलं. न्यायाचं राज्य इंग्रजांचं कधीही नव्हतं. एकट्या बंगालच्या दुष्काळाचं उदाहरण जर घेतलं, कृत्रिम दुष्काळ होता तो. म्हणजे पाण्याचे प्रवाह अडवले इंग्रजांनी ठिकठिकाणी. त्यामुळे एखाद्या भागामध्ये अतिरेकी पाणी साठून राहायचं किंवा त्याच्यामुळे पिकं नासाडी व्हायची आणि दुसऱ्या भागात अजिबात काही नाही. त्या एका बंगालच्या दुष्काळामध्ये 10 किंवा 12 लाख माणसं मेलेली आहेत. त्याने त्याचं काही सुखदुःख नव्हतं. भारतातून जे दोन्ही महायुद्धांच्या मध्ये सैनिक इथून नेले, किती सैनिक वापर ब्रिटिश स्वतः देशामध्ये त्यांच्या मनुष्यबळ होतं कुठे एवढं लढायला. भारताचं सैन्य नेलं आणि सुमारे 2 ते 5 कोटी इतकं दोन्ही महायुद्धांमध्ये मिळून एवढ्या सैनिकांचा सैनिक आणि त्याच्या पाठीमागे जे वेगवेगळ्या कामांसाठी माणसं वापरली जातात, 2 ते 5 कोटी माणसं वापरली. त्यातले कित्येक लाख सैनिक मारले गेले. देश जगभरात ठिकठिकाणी त्यांची स्मारके आहेत. एवढ्या लोकांचं बलिदान त्यांच्या सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी करून घेतलं. कशाच्या आधारावर केलं? बळाच्या आधारावर, तलवारीच्या आधारावर, कुठल्याही न्याय नीती कशाचा पर्वा न करता
रेटून करून घेतलं त्यांनी. मुद्दाम इंग्रजांचं उदाहरण आधी दिलं, कारण स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्रजांशीच लढत होते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. पण आज काही परिस्थिती वेगळी नाही आहे. युक्रेन रशिया युद्ध कशाच्या आधारावर चालू आहे, कशाकरता चालू आहे? काही तत्वज्ञान वगैरे काही नाही आहे त्याच्याकडे. रशियाला आपलं पूर्वीचं साम्राज्य पुन्हा प्रस्थापित करायचं आहे आणि रशियापासून वेगळं झालेल्या युक्रेनला आपलं साम्राज्य टिकवायचं, आपलं राज्य टिकवायचं. त्याच्यासाठी ते लढत आहे. आणि रशियाला आपलं साम्राज्य वाढवायला संधी मिळू नये म्हणून बाकीचे जगातले देश त्यांच्या पाठीमागे उभे आहेत ताकद लावून. अरब इस्रायल युद्ध आता एकदा पहिल्यांदा नाही झालेलं, ते 4-5 वेळा आतापर्यंत झालेलं आहे. प्रत्येक वेळी मार दिला इस्रायलने भरपूर. परंतु हे युद्ध करण्यामागची नीती काय आहे, धोरण काय आहे? आम्ही तलवारीच्या बळावर तुम्हाला जगू देणार नाही, तुमचं अस्तित्व आम्ही नाहीसं करू. या एका मुद्द्यावरती सगळे अरब देश उभे राहिले. बरं, त्या धोरणाला अशा प्रकारे दुसऱ्याचं अस्तित्व आम्ही संपवू असं कुठलं काही युनोच्या ठरावामध्ये आहे, असं कुठल्या नीती नियमांमध्ये कुठला विषय आला? काय नाही. आम्हाला तुम्हाला जगू द्यायचं नाही. जगातले सगळे व्यवहार असेच चालतात. चीननी तिबेट बळकावला, कुठलं नैतिक अधिष्ठान होतं चीनकडे त्याच्यासाठी? काय नाही. भारत दुबळा दिसला, रेटला ठेकलं, आपलं मोठा प्रदेश बळकावला. भारताचाही 42,000 स्क्वेअर किलोमीटर लडाखला जोडलेला प्रदेश त्यांनी घेतलाय ताब्यात. नेपाळमधला प्रदेश त्यांना सोडावा लागला, कारण त्यावेळी अमेरिकेने दबाव आणला होता त्यावेळी म्हणून. लडाखमधून ते मागे नाही सरकले. आणि इथं आल्यावर ते पुढच्या प्रदेशावरती आपला दावा सांगतात की नाही, अरुणाचल प्रदेश आमचाच आहे, हा लडाखमधला आमचा राहिलेला भाग हा आमचाच आहे, उत्तर प्रदेशमधले हे जिल्हे आहेत ते सगळे आमचेच आहेत. अरे तुम्ही त्या तिबेटच्या पलीकडे म्हणजे 2,500 किलोमीटर लांब होतात. तुमचा आणि भारताचा संबंध ठेवत होता काही. तुमची सरहद्दच मुळे आमच्यापासून 2,500 किलोमीटर लांब होती, तर हे प्रांत तुमचे होतील कसे? परंतु हे प्रश्न ज्याच्याजवळ बळ आहे, सामर्थ्य आहे, त्याला विचारायचे नसतात. त्याचं सामर्थ्य हेच त्याच्या म्हणण्यामागचा आधार असतो. सावरकरांनी जे नेमके शब्द वापरले की आंतरराष्ट्रीय राजकारणात ज्याची तलवार अधिक तिखट त्याचं राज्य, असा नियम आहे. अमेरिकेने आजपर्यंत 60 किंवा 70 देशांमधल्या सत्ता उलथून टाकलेली आहे. बांगलादेश तिथे अगदी अलीकडचं उदाहरण. दुसऱ्याची सत्ता उलथून टाकणं, आपल्याला पाहिजे तो राज्यकर्ता त्या ठिकाणी आणणं, त्या देशाचं काय होईल याचा विचार अमेरिकेने कधी केला नाही. सद्दाम हुसेनला मारताना किंवा इराकचा पराभव करताना इराकचं पुढे काय होईल याचा अमेरिकेने काही विचार केला नाही. आज तो देश म्हणजे इतक्या वाईट अवस्थेत आहे, तुकडे तुकडे झालेल्या अवस्थेत आहे. बंडखोरांच्या आणि सगळ्या अतिरेक्यांच्या टोळ्या सगळे ते भेटतात. राज्य पुढे नाही, तिथे नाही, शासन व्यवस्था नाही कुठेही शिल्लक. त्याची अमेरिकेने काही चिंता नाही. मला हवी त्या ठिकाणी मी सत्ता प्रस्थापित करीन, मला नको ती माणसं मी हलवेन. तलवारीच्या बळावर राजकारण चालतं आणि युनो सगळं खोटं आहे. ते सगळं सांगण्यापुरतं आहे की जगात शांतता नांदली पाहिजे, त्याच्याकरता आम्ही सगळीकडे आमचं काय म्हणतात त्याला लक्ष राहील, युनोच्या निरीक्षक सेना जातील वगैरे. काही कुठेही होत नाही. ज्या ज्या ठिकाणी म्हणून अमेरिकेने आत्तापर्यंत घुसखोरी केली किंवा दबाव आणला, सगळीकडे युनोने सरळ माघार घेतलेली आहे. मग रशिया असो, अमेरिका असो किंवा चीन असो, नियम तोच आहे जो सावरकरांनी एका वाक्यात सांगितलं. कोणतंही राष्ट्र जेव्हा एखाद्या परकीय बलाढ्य साम्राज्याच्या पारतंत्र्याच्या शृंखलेत जखडले गेले असते, तेव्हा त्या शृंखला तोडून स्वतंत्र होण्यासाठी स्वतंत्र होण्याकरता अत्यंत अनुकूल संधी सापडण्याजोगी असते. ती तेव्हाच मिळते की जेव्हा हे परकीय बलाढ्य राष्ट्र किंवा साम्राज्य त्याहूनही अधिक बलाढ्य राष्ट्र किंवा समबळ अशा कोणत्या तरी अन्य शक्तीशी युद्धात गुंतलेले असते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या सुमाराला लिहिलेलं वाक्य आहे. त्यावेळी त्यांना अपेक्षा अशी होती की दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरशी लढताना ब्रिटनची शक्ती नक्की खच्ची होईल आणि ब्रिटनची शक्ती खच्ची त्या समबळ दोन शत्रू एकमेकांशी लढताना दोघांची शक्ती खच्ची होते निश्चितपणे. तीच संधी साधून भारताचं स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. जी अतिशय दूरदृष्टी सावरकरांनी त्यावेळी दाखवली होती की सैन्यामध्ये जाण्याचं त्यांनी आपल्या युवकांना आवाहन केलं की तुम्ही सैन्यात जा. ज्याच्या हातात बंदूक आहे
त्याला जगात काहीही करता येतं. ती बंदूक आज तुम्ही इकडे वाजवणार तर उद्या उलट दिशेने फिरवून तुम्ही चालवू शकता. तुमच्या हातात बंदूक पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्यांनी असं म्हटलं कायम की आम्ही केवळ अहिंसेच्या बळावर देशाला स्वातंत्र्य केलं, बिना खड्ग बिना ढाल सगळं ते स्वातंत्र्य मिळवलं, धादांत मोठी गोष्ट आहे. ब्रिटनच्या संसदेमध्ये ज्यावेळी पंतप्रधान ॲटलीला विचारलं की तुम्ही भारतावरची सत्ता का सोडताय, सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, तिला का सोडताय तुम्ही? ॲटलीने सांगितलं त्याचं एकच कारण आहे की भारताची सेना दलं आमच्याशी प्रामाणिक नाही. एवढ्या एका कारणासाठी आम्हाला भारतावरची सत्ता सोडावी लागते. हे संसदेत त्यांनी दिलेलं विधान आहे. नेव्हीने बंड केलं मुंबईमध्ये, त्यांनी व्हॉइसरॉयच्या त्या ठिकाणच्या बंगल्यावर तोफा टाकल्या. एअरफोर्सने बंड केलं आणि आझाद हिंद सेनेच्या निमित्ताने तर यांनी दाखवूनच दिलं सुभाष बाबूंनी की आमचं सैन्य केव्हाही ब्रिटिशांच्या विरुद्ध उलटू शकतं. जर नेव्ही, एअरफोर्स, मिलिटरी हे तिन्ही आपल्याशी प्रामाणिक नसतील तर तिथे राहिलेल्या आपल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांपैकी एक तरी जिवंत येईल की नाही याची शंका आहे. वेळेवरच माघार घ्या. वेळेवर त्यांनी माघार घेतली, जाताना फाळणी करून गेली. पण अहिंसक आंदोलनामुळे त्यांनी देश नाही सोडला. एका खासदारांनी त्या ॲटलीला तिथे प्रश्न विचारला की जे मोठं आंदोलन महात्माजींनी उभं केलं होतं त्यामुळे तुम्ही सत्ता सोडली का, त्याचा किती तुमचा परिणाम झाला, प्रभाव किती होता? एका शब्दात याने उत्तर दिलं, मिनिमल. म्हणजे दुर्लक्ष करण्याचं, काही त्याचा संबंध नव्हता. तर ही जी दूरदृष्टी होती, नेमक्या शत्रूच्या अडचणीच्या काळामध्ये आपण अशी काहीतरी शक्ती निर्माण केली पाहिजे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेल किंवा आपल्याला आपल्या अडचणीतून बाहेर पडता येईल. आत्ताच्या परिस्थितीत मी विचार करतो, भारताला POK परत मिळवायचा आहे, पाकिस्ताननी जिंकलेला प्रदेश परत मिळवायचा आहे, तिबेट परत मिळवायचा आहे. कसं आणि केव्हा परत मिळवता येईल त्याचं सूत्र सांगून ठेवलं सावरकरांनी की हे बळकवणारे जे शत्रू आहेत ते कुठेतरी दुसऱ्या तुल्यबळ शत्रूशी लढताना गुंतलेले असले पाहिजेत. त्यांचं शक्ती खच्ची होत असतानाची संधी साधली पाहिजे. त्यावेळी ठोका द्या, त्यावेळी तुम्हाला नक्की यश मिळेल. आता या दोन्ही परिस्थिती पाकिस्तान आणि चीनच्या बाबतीत केव्हा आणि कशा येतील आडाखे काही बांधता येतील आत्ता, पण नेमकी सिच्युएशन आत्ता सांगता नाही येणार. पण तेच करावं लागेल तर आपला गेलेला जो काही भूप्रदेश आहे पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या चुकीमुळे तो आपल्याला परत मिळवता येईल. अन्य कोणत्याही मार्गाने नाही. करार करून, शांतता वाटाघाटी करून, युनोमध्ये जाऊन, आंतरराष्ट्रीय न्यायालयात तक्रार करून काही होणार नाही. तुमचा गेलेला प्रदेश परत मिळवण्याचा मार्ग कुठला? सावरकरांनी अगदी स्वच्छ शब्दात घेऊन ठेवलेला, याच एका मार्गाने मिळू शकतो, अन्य कुठलाही मार्ग नाही. जगामध्ये प्रत्येक राष्ट्र आपल्या लाभासाठी सर्व काही करत आहे. साम्राज्य असलेली राष्ट्रे साम्राज्य रक्षणासाठी व साम्राज्य नसलेली राष्ट्रे ते संपादन करण्यासाठी लढत आहे. मग अशी त्याचं स्पष्टीकरण थोडं दिलं मी. पण आपल्या स्वतःच्या लाभासाठी फक्त लढतायत असं सांगताना आणखीन दोन संदर्भ मला द्यायचे. युक्रेन रशिया युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला, थांबलं नाही अजून. पण अमेरिकेने काय केलं त्याच्या संबंधात? युक्रेनला सांगितलं पूर्वीच्या आमच्या सरकारने तुम्हाला जे कर्ज दिलंय ते तुम्ही परत करा. तर तिथे परत करणं शक्यच नव्हतं. मग ते जर परत करणं शक्य नसेल तर तुमच्या ज्या रेअर अर्थ एलिमेंट्सच्या खाणी आहेत त्या आमच्या ताब्यात द्या. म्हणजे युक्रेनचा देश जगला का मेला मग त्याची काय कर्तव्य नाही, काही कमाई नाही त्या देशात. आम्हाला तुमच्या नैसर्गिक संपत्तीवरती ताबा पाहिजे, ज्याला जागतिक नीती असं म्हणतात. आत्ता सुद्धा अमेरिकेने पाकिस्तानला जो सपोर्ट दिला आहे आपला ऑपरेशन सिंधूर चालू असताना, दोन कारणं सांगितली जातात. पहिल्याला पुरावा नाही काही, पण दुसऱ्याच्या बाबतीत मात्र नक्की अमेरिकेतल्याच वेगवेगळ्या विचारवंतांनी सांगून ठेवलं की हे कारण आहे त्याचं म्हणून. पहिलं कारण काय सांगता येतं की पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्रच मुळी अमेरिकेने तिथे आणून ठेवलेली आहे. स्वतःचीच अण्वस्त्र पाकिस्तानमध्ये सुरक्षेसाठी ठेवली. हा का केला उद्योग? तर रशिया आणि अमेरिकेत करार झाला होता की आपल्या अण्वस्त्रांची संख्या ही घटवा, 20% खाली आणा.
त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय मॉनिटरिंग खाली दोघांनी देशांनी आपापली राष्ट्रांची अणुबॉम्बची संख्या कमी केली. अमेरिकेला कमी करायची नव्हती. मग अमेरिकेनं काय केलं, ती नेऊन ठेवली पाकिस्तानच्या देशात बसवली, आणखी नाही. आणि ती अमेरिकेची अण्वस्त्र रशियावर सरप्लस व्हावं म्हणून ती नेऊन ठेवली. त्याला पुरावा नाही. त्याच्या संबंधामध्ये बऱ्याच लोकांच्या हे असं झालं म्हणून असं झालं, असं झालं म्हणून असं झालं, अशी प्रेडिक्शन्स येत आहे. परंतु सांगता येत नाही, हे घडू शकतं. दुसरं कारण मात्र वास्तव आहे, ते म्हणजे बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या हातातून सुटत चाललेला आहे. आणि बलुचिस्तानमध्ये रेअर अर्थ एलिमेंट्सच्या भरपूर चांगल्या खाणी आहेत. जसं युक्रेनमधल्या खाणींवरती अमेरिकेची दृष्टी आहे, तशीच बलुचिस्तानमधल्या खाणींच्या वरती दृष्टी आहे. आणि म्हणून पाकिस्तानवर दबाव आणून की आम्ही तुमचं अंतररक्षण करतो, त्या बलुचिस्तानमधल्या खाणी आमच्या ताब्यात आहेत. हाच पुढचा पवित्र असणार आहे अमेरिकेचा. म्हणजे कोणत्याही देशाला दुसऱ्याचं भलं काय होतं याच्याशी काही नडलेलं नाही आहे. तुम्ही मरायचं लढाई मरा, आणखीन काही तुमचं सिंधू पाणी कराराच्या याच्यामुळे तुमचं नुकसान होत आहे, शेतही माझं होत नाही आहे, ठीक आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या. अन्न नाही पिकलं तर उपाशी मारा, नाही तर आमच्याकडे या परत कर्ज घ्यायला म्हणून, आम्ही बघू किती काय द्यायचं वगैरे काय नाही. पण आम्हाला तुमचे रेअर एलिमेंट्स द्या, कारण आम्हाला त्याच्यावरती आमचे उद्योग उभे करायचे. हे जे उघडं नागडं सत्य सावरकरांनी सांगितलं की प्रत्येक देश या स्वतःच्या स्वार्थापलीकडे काहीही पाहत नाही, त्याचं हे ठळक उदाहरण आहे. चीननी एक 9 डॅश लाईन म्हणून दक्षिण चीन समुद्रामध्ये मारली. आंतरराष्ट्रीय नियम असे आहेत की प्रत्येक देशाच्या सरहद्दीपासून 12 किलोमीटर इथपर्यंत समुद्रामध्ये, म्हणजे सागरी मैल, मी जमिनीवरचे मैल मोजतात ते नाही, सागरी मैलात थोडा फरक असतो, थोडं जास्त अंतर असतं. ते 12 सागरी मैल एवढा प्रदेश हा त्या देशाची स्वतःची भूमी आहे किंवा स्वतःचं क्षेत्र आहे असं मानलं जातं. त्याच्यात दुसऱ्या कोणाला काही ढवळाढवळ करता येत नाही. आणि त्याच्या पुढे 200 मैलाचा जो परिसर आहे त्याच्यातल्या नैसर्गिक संपत्तीवर तुमचाच अधिकार आहे, दुसऱ्या कोणाचा नाही, असा नियम आहे. चीनने काय केलं, एक काल्पनिक रेषा काढली की मग व्हिएतनाम एका बाजूला आहे, इंडोनेशिया आहे, फिलिपाईन्स आहे, जपान आहे, ते सगळे जे देश आहेत बाजूनी, त्यांच्या सागरी हद्दीला टेकून किंवा त्याच्या आतमध्ये जाऊन सुद्धा तैवान आहे, ती 9 डॅश लाईन त्यांनी अशी काढली आहे की हे आमचं क्षेत्र आहे सागरी, कुठलाही आंतरराष्ट्रीय नियम त्याच्याकडचा नाही. 200 किलोमीटर एवढाच आंतरराष्ट्रीय नियम सांगू शकतो. पण जर या भागामध्ये आम्ही जे उत्पादन करू ते आमचं, म्हणजे तिथले मासेमारी आम्हीच करणार, तुम्हाला नाही मासेमारी करू देणार, किंवा तिथे काही नैसर्गिक खनिज मिळालं ते आम्हीच फक्त वापरणार. कशाच्या आधारावर, कोणत्या त्याच्याकडचा आंतरराष्ट्रीय नियम आहे काय नाही, फक्त बळाच्या आधारावर आम्ही म्हणतो म्हणून खरं, एवढंच त्यांचं धोरण आहे, एवढंच त्याच्या पाठीमागचं प्रिन्सिपल आहे. चीन भारताला सगळ्या बाजूनी घेरण्याचा प्रयत्न करतोय, वेगवेगळे लष्करी तळ भारताच्या भोवताली उभे करायचा प्रयत्न करतोय. तसं भारताने चीनला घेरण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारे सुरू केले. हे व्हिएतनाम, इंडोनेशिया, तैवान, फिलिपाईन्स या सगळ्या देशांना भारत आपली ब्रह्मोस मिसाईल्स द्यायची वाटाघाटी चालू आहे, चर्चा चालू आहे. ब्रह्मोस हे असं मिसाईल सिद्ध झालेलं आहे की ज्याची तोड चीनकडे पण नाही. त्यामुळे चीनची जहाजं जर दादागिरी करायला लागली आपल्या कार्यक्षेत्रात येऊन आणि ब्रह्मोस मिसाईल फायर केलं तर ते जहाज गेलंच, रसा तळाला गेल्याशिवाय काही त्याला वेगळा पर्याय नाही. एवढी ह्याची दहशत आहे ब्रह्मोस मिसाईलची. त्यामुळे चीनला एक दहशत वाटावी म्हणून भारताने हा दुसरा उद्योग सुरू केलेला आहे चीनच्या भोवताली. फिलिपाईन्समध्ये आत्तापर्यंत 2 खेपा गेल्या आहेत ब्रह्मोसच्या. इंडोनेशियाचे अध्यक्ष आपल्या 26 जानेवारी आलं तर त्याच विषयासाठी आले की आम्हाला ब्रह्मोस द्या. चालू आहे त्याच्यावरती चर्चा, आपण की काय टर्म्सवरती करायचं, कारण आपलाही फायदा काहीतरी पाहायला पाहिजे ना, नुसतीच वाटत सुटायचं आपलं काम नाही, तर काय त्याच्यातून आपला फायदा साधता येईल याची चर्चा चालू आहे. व्हिएतनामची चर्चा चालू आहे. परंतु आंतरराष्ट्रीय नियम कसे वागतात याचं जे सावरकरांनी दिलं वाक्य आहे त्याचं हे उदाहरण आहे. जशास तसे याच राजनीतीने परकीयांशी यापुढे तरी आपण वागू तरच टिकू.
अवतीभवतीचे आक्रमक ॲटम बॉम्ब तसेच त्याहूनही अधिक स्फोटक शस्त्रे उगारून आपल्याकडे पाहत आहे. म्हणून तुम्ही पण हाती आलेली ही स्वातंत्र्याची सुवर्ण संधी साधून बलाढ्य सैन्य उभारून एका हातात आत्मज्ञान घेऊन आणि दुसऱ्या हातामध्ये ॲटम बॉम्ब घेऊन आपल्या हिंदू राष्ट्राच्या संरक्षणासाठी उभे ठाकले पाहिजे. प्रसंगी दुसरीकडे चालून गेले पाहिजे. आत्ता ऑपरेशन सिंधूरच्या संबंधामध्ये नरेंद्र मोदींनी केलेलं आधीचं भाषण आठवून पहा. अगदी याच लाईन्सवरती ते बोललेले आहे की आम्हाला सगळ्या जगातल्या देशांविषयी आदर आहे, दुसऱ्याच्या सार्वभौमत्वाचा आम्हाला आदर आहे, पण आमच्या सार्वभौमत्वाशी खेळ करून कोणी जर स्वतःची हे चालवत असेल तर नाही चालणार आम्हाला. आम्ही आमचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी, आमच्या नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी, दुसऱ्या देशांनी केलेला हिंसाचार थांबवण्यासाठी कुठल्याही टोकाला जायला तयार आहोत. त्यांनी नंतर तर सांगितलं की तुमच्या अणुबॉम्बची धमकी आम्हाला देऊच नका. एकतर पाकिस्तानचे ते अणुबॉम्ब नाहीत हे आता येत आहे चर्चेत बाहेर, पण समजा असतील तरी देखील अणुबॉम्ब त्यांचा भारतापर्यंत येऊन पोहोचणारच नाही इतका आपला हवाई दल सध्या सक्षम आहे. त्यांनी आत्ताच्या युद्धामध्ये 4 दिवसाच्या ड्रोन्स, साधी याची मिसाईल म्हणजे क्रूज मिसाईल, बॅलिस्टिक मिसाईल सगळे प्रयोग करून पाहिले. चीनी दिलेल्या शस्त्रांचा उपयोग करून पाहिला. त्यातलं एकही मिसाईल भारतातल्या कुठल्याही टार्गेटपर्यंत पोहोचलंच नाही. सगळी आपण वाट्यात इंटरसेप्ट केली. त्यांची 3 विमानं भारताच्या हद्दीत पडली. त्यांच्या हँगरमध्येच आपल्या ब्रह्मोसनी जाऊन किती विमानं नष्ट केली त्याचा आकडा काही बाहेर आलेला नाही. किमान 4 F-16 नष्ट झाली जकोबाबाद विमानतळावर असे तिथले काही तज्ज्ञ लोक सांगतात, पण नेमका आकडा नाही बाहेर आलेला. पण याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की तुमचं विमान आमच्या हद्दीत येऊन आमच्यावर हल्ला करू शकत नाही, किंवा तुमची क्षेपणास्त्र आमच्यापर्यंत येऊन आघात करू शकत नाही, तुमचे ड्रोन्स आमच्या हद्दीत येऊन काही नुकसान करू शकत नाही. यातली प्रत्येक गोष्ट आम्ही नष्ट करू शकतो. मग तुमची अण्वस्त्र येतील कशी आमच्या देशापर्यंत? एक खरं आहे की जे धर्म वेडे माणसं असतात ते रितसर मार्ग सोडून नक्की काही करू शकतात. डर्टी बॉम्ब नावाचा एक प्रकार आहे. मी न्यूक्लिअर सायन्स शिकवलं आहे MSc ला, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने नुकसान न्यूक्लिअर बॉम्बच्या मदतीने कसं होतं त्यातला एक भाग आहे की अणुभट्टीमधले जे न वापरले गेलेले किंवा त्याचे बाय प्रॉडक्ट्स असलेले पदार्थ बाहेर येतात हे अतिशय किरणोत्सारी असतात. आणि हे प्रचंड किरणोत्सार असलेले सगळे पदार्थ हे गोळा करून ठेवले जातात. नंतर अगदी आपल्या गळ्याशी आलं तर काय करायचं? हे किरणोत्सारी पदार्थ कुठल्या तरी मार्गाने दुसऱ्याच्या देशात न्यायचे आणि उघड्यावर टाकून द्यायचे. स्फोटबीट काही करायचं नाही, उघड्यावर टाकून द्यायचे. एखाद्या पुणे शहरात समजा एखाद्या चौकात टाकून दिले असे किरणोत्सारी पदार्थ. पुढची कमीत कमी 9,000 वर्ष त्या किरणोत्सारामुळे त्याच्या परिसरात असलेल्या सगळ्या नागरिकांचं आयुष्य संपुष्टात येईल. एवढा भयानक त्या किरणोत्साराचा परिणाम होऊ शकतो. असलं काहीतरी करायचा प्रयत्न पाकिस्तान करेलही. त्याच्यावर काय करावं काय नाही याच्या संबंधात चर्चा चालू आहे सगळ्या लोकांच्या. परंतु जे सावरकरांनी म्हटलं की आपल्या स्वतःचा स्वाभिमान रक्षण करण्यासाठी कुठल्याही टोकाला जाऊ, एका हातात आत्मज्ञान आणि दुसऱ्या हातात अणुबॉम्ब घेऊन आम्ही मैदानात उतरू, तुम्हाला यातलं काय पाहिजे बोला, तुमची जी लायकी आहे ती आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, हे यापुढे करावंच लागेल. पुढाऱ्यांचे हेतू लक्षात न घेता त्यांचे शब्द मात्र आपण पोपटासारखे बोलत राहतो आणि आंधळ्याप्रमाणे अनुकरण करणे ही कृतज्ञताही नव्हे आणि विभूती पूजाही नव्हे. फार त्याला म्हणता येईल असं नेमक्या शब्दांमध्ये व्यक्त केलेला विषय आहे. काय म्हणायचं आहे सावरकरांना एकदा सांगतो. डॉक्टर हेडगेवार हे लोकमान्य टिळकांचे भक्त होते. एका बैठकीमध्ये संघाच्या काही कार्यकर्त्यांनी डॉक्टर हेडगेवारांना विचारलं
की आपण लोकमान्यांच्या पावलावर पाऊल ठेवून धोरण आखलं पाहिजे. त्यावेळी मग एक प्रात्यक्षिक करून दाखवलं डॉक्टर हेडगेवर. लोकमान्यांचा फोटो लावला होता एका बाजूला. ते म्हणलं इथून तिथपर्यंत गेलेली लोकमान्यांची पावलं मला दिसत आहेत, जिथे त्यांचं आयुष्य संपलं तिथपर्यंत गेलेली पावलं दिसत आहेत. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की या पावलांपासून मी तिथपर्यंत जाऊ शकतो जिथे त्यांचं अवतार कार्य संपलं. तिथून पुढे काय? तिथून पुढे तुम्ही एकच करू शकता, मागे वळाल आणि त्याच पावलांवरून परत मागे निघून जाल. त्या पावलावर पाऊल टाकायचं म्हणजे दुसरं करायचं काय? हे काही ज्येष्ठ व्यक्तीच्या विचारांचं अनुकरण नाही. मला फार स्पष्टीकरण देणं बरं वाटत नाही, कारण त्याचे नेमके चुकीचे अर्थ व्यक्त होऊ शकतात. परंतु एक 2-3 नावं घेतो फक्त मी. स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतः, डॉक्टर आंबेडकर आणि भारताबाहेरचं मोठं नाव म्हणजे कार्ल मार्क्स. यांनी जे सगळं तत्त्वज्ञान सांगून ठेवलं, ज्या पद्धतीने तुम्ही विस्तार केला पाहिजे समाजात किंवा जगात पोचलं पाहिजे म्हणून त्यांनी जे जे विचार मांडले, त्या पावलावर पाऊल टाकूनच त्यांचे अनुयायी चालत राहिले. जिथे त्यांचं विचार संपले ते आजच्या काळाला जे काही अनुकूल नाही असं वाटतं, तिथून परत मागच्या दिशेने चालत यायला सुरुवात केली. इथून पुढे आम्हाला नवीन काळाच्या दृष्टीने काही धोरणं बदलली पाहिजेत, विचार बदलला पाहिजे. म्हणजे असं म्हटलं पाहिजे की त्यांच्या विचाराच्या प्रकाशामध्ये आम्ही पुढे वाटचाल करत राहू. प्रकाश त्यांच्या विचाराचा असेल, पण मार्गक्रमणा आम्हाला वेगळीच करावी लागेल. त्याच मार्गाने नाही चालता येणार. मला खूप स्पष्टीकरण देणं त्याचं बरं वाटत नाही, पण आपण सगळेजण सुज्ञ आहोत की सावरकरांच्या मार्गावर जाणारे, स्वतःला अनुयायी त्यांचे म्हणणारे लोक कुठे थांबले, कुठे त्यांच्या विचारापासून विचार मांडत राहिले. सावरकर म्हणलं हे आमचं हेच बरोबर आहे, कृती कुठे थांबली? डॉक्टर आंबेडकरांचा विचार मांडणारे लोक, डॉक्टर आंबेडकरांचे विचार बरोबर आहेत की नाही? बरोबर आहे, काल सुसंगतच होते ते. पण काळ पुढे सरकत गेल्यानंतर नवीन काळाला अनुसरून तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, कोणती धोरणं आखली पाहिजेत, कुठले कार्यक्रम हातात घेतले पाहिजे, त्यांच्या विचारांच्या प्रकाशामध्ये पुढचा मार्ग चालण्याची तुमच्याकडे क्षमता आहे की नाही? तर आहे त्याच मार्गांवरती तुम्ही चालत राहणार, म्हणजे बरोबर उलट दिशेने चालत येणार. कार्ल मार्क्सच्या बाबतीमध्ये सगळ्या जगभर हेच घडलं. म्हणूनच सांगेला, कारण ज्यावेळी त्यांनी ते तत्वज्ञान मांडलं त्यावेळी कदाचित जर ती क्रांती झाली असती तर काहीतरी वेगळं घडलं असतं. पण त्याच्या मृत्यूनंतर जवळजवळ अर्ध्या शतकाने ही क्रांती घडली. त्याच्यामध्ये रशियामध्ये काळात एवढा बदल झालेला होता की त्याच उपाययोजना, तेच विचार, तीच पद्धत लागू नाही पडली. साम्यवाद्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही शासन व्यवस्था नष्ट करणार आहोत, विदरिंग ऑफ स्टेट. करू नाही शकले कुठेच. आणि विदरिंग ऑफ स्टेट करायचं असेल तर पुढची व्यवस्था काय? कार्ल मार्क्सने सांगून ठेवलं नव्हतं, आणि पुढे येणाऱ्या राज्यकर्त्यांना तसं काही करायचं पण नव्हतं. त्यांना आपली हुकुमशाही चालवायची. आणि त्यामुळे त्यांच्या विचारांचा पराभव त्यांच्याच अनुयायींनी केला. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. हे अतिशय जळजळीत वास्तव सावरकरांनी मांडलेलं आहे. राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण हा येणाऱ्या प्रत्येक समस्येवरचा एकमेव उपाय आहे. राजकारणाचं हिंदूकरण करायचं म्हणजे काय? हिंदू हिताला प्राधान्य देणाऱ्याला मत, ज्या धोरणातून हिंदू व्यतिरिक्त इतर कोणाच्या तरी हितासाठी म्हणून लांबून चलन करताय, अशा विचारांना किंवा अशा पक्षांना मी बाजूला फेकून देऊ. आणि जे पक्ष किंवा ज्या धोरणांमुळे हिंदूंचं हित होईल, हिंदूंची सुरक्षा होईल, त्याच राजकीय पक्षाच्या पाठीमागे आम्ही उभं राहू. अनेक काँग्रेसची धोरणं सांगता येतील की ज्या धोरणांच्या मधून एका अर्थाने हिंदू समाजाचं प्रचंड नुकसान घडवून आणलेलं आहे. 2-4 उदाहरणं सांगतो फक्त.
ख्रिश्चन मिशनऱ्यांना काँग्रेसनी अतोनात वाव दिला. म्हणजे इंग्रजांनी फक्त पूर्वांचलातले काही प्रांतांमध्ये इनर लाईन परमिट दिलं होतं की जिथे फक्त ख्रिश्चन मिशनऱ्यांना प्रवेश, बाकीच्यांना नाही. पण इंग्रज गेल्यानंतर तशा प्रकारचं फ्रीडम ख्रिश्चन मिशनर कुठेही जाऊन काहीही करा भारताच्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या राज्यकर्त्यांनी दिलं. 2 मोठी कमिशन्स नेमली गेली. मध्य प्रदेशामध्ये भवानी शंकर नियोगी आयोग नेमला गेला की ख्रिश्चन मिशनऱ्यांचे कामाचे नेमके परिणाम काय होत आहे आणि त्यातून केवळ देशद्रोही प्रवृत्ती निर्माण होतात असा न्यायाधीशांनी एकमताने निर्णय दिला. 6 परकीय मिशनऱ्यांनी केलेल्या देशद्रोही कृत्यांचे पुरावे दिले. त्या 6 लोकांची हकालपट्टी केली सरकारने. मिशनऱ्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही. बाकीची त्यांची कामं कुठलीही थांबवली नाही. फक्त दंगली मुसलमान करतात, ख्रिश्चन करत नाहीत अशी काही जणांची चुकून समजूत आहे. जिथे जिथे ते बहुसंख्य होतात त्या त्या ठिकाणी ख्रिश्चनही तेवढ्याच हिंसक पद्धतीने दंगली करतात. तमिळनाडूमध्ये मंडईकाडू या गावामध्ये अशीच जबरदस्त दंगल झाली, ख्रिश्चनांनी केली. आणि त्या दंगलीचं चौकशी करण्यासाठी तमिळनाडू सरकार, सगळीकडे काँग्रेसची सरकार असताना ते नेमले गेलेले कमिशन्स आहे. वेणुगोपाल कमिशन तेवढं नेमलं गेलं न्यायमूर्ती. वेणुगोपाल कमिशननी नेमकं अराष्ट्रीयकरण कसं होतं धर्मांतरामुळे याच्या संबंधी पुरावे झाले. या दोन्ही कमिशननी असं सांगितलं की जर भारताला आपली सुरक्षा दीर्घकाळ टिकवायची असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे धर्मांतरावर बंदी घाला. झालं नाही. वक्फचा कायदा हा काँग्रेसनीच वारंवार अधिकाधिक बळकट करत नेला. 54 साली प्रथम तो कायदा आणला. 95 साली त्याला खूप अधिकार दिले वक्फ बोर्डाला. 13 साली 2013 तो एवढ्या वाईट पद्धतीने मॉडिफाय केला की त्यांनी फक्त जागा दाखवायची की ही जागा आमची. त्याला पुरावे देणं त्यांच्यावर बंधनकारक नव्हतं. ते ज्या जागेवर बोट ठेवतील ती त्यांची. त्यांनी संसदेवर अधिकार सांगायला सुरुवात केली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या जागेवर अधिकार सांगायला सुरुवात केली. अनेक मॉन्युमेंट्स जी आहेत राष्ट्रीय स्मारकं ती आमचीच आहेत म्हणून घोषित. त्यांना कायदा कसा केला होता की त्या जागेच्या ह्याच्या संबंधात खटला दाखल करायचीच अनुमती नाही, न्यायालयात जायचंच नाही. तक्रार करायची असेल तर त्यांच्याच कमिटीकडे करायची वक्फच्या. आणि त्या कमिटीतले लोक कशात मान्य करता येते? नाही हे यांचंच म्हणणं बरोबर आहे. आज देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती त्यांनी बळकावून ठेवलेली आहे की काहीही न करता केवळ एक लोकसंख्या वाढवणं एक उपाय आणि दुसरा उपाय जमिनी ताब्यात घेणं. भारताचा पाकिस्तान व्हायला फार वेळच लागणार नाही. हा वक्फ कायदा कुणी आणला तर हिंदू विरोधी भूमिका असलेल्या काँग्रेसने आणला. सच्चर कमिटी हा असाच एक काँग्रेसच्या पापाचा घडा आहे. सच्चर कमिटीच्या ज्या वेगवेगळ्या शिफारसी मला आता त्याच्यावरच तास सांगायला लागेल. खरं सांगायचं एक त्यातली सांगतो. सच्चर कमिटीने अशी एक शिफारस केली की कुठेही हिंदू मुसलमान दंगल झाली तर दोषी हिंदू न करायचं. कुठेही कोणत्याही कारणाने झालेली असो. काश्मीरमध्ये जरी झाली, काश्मीरमध्ये हिंदू किती अगदी 1% जनता असतील तरी दोषी हिंदूच आहे. सच्चर कमिटीचा अहवाल आहे. सुदैवाने तो कायदा त्यानं पास नाही करून घेतात, नाहीतर अतिशय भयानकच परिस्थिती देशात उद्भवली असते. हजला अनुदान देण्याची पद्धत काँग्रेसनेच चालू केली. जी घटनेमध्ये जोडलेली वेगवेगळी कलमं आहेत म्हणजे 370 कलम त्यांनीच आणलं की ज्याच्यामुळे काश्मीर इतकी वर्ष भारतापासून वेगळं राहिलं. त्यातलं कलम 37A हे जे कलम आणलं होतं त्या कलमाचा अर्थ असा होता की म्हणजे ज्या 370 कलमातल्या ज्या वाईट गोष्टी अनेक दाखवल्या जातात त्या 370 कलमापेक्षा या 37A कलमामुळे जास्त की बाहेरच्या कोणाला तिथे जमीन घेता येणार नाही, तिथल्या कोणाचं नागरिकत्व तिथलं मिळू शकणार नाही. तुम्हाला बाहेरून कोणी तिथे आलं तरी तिथली व्यक्ती बाहेरच्या कोणाशी लग्न करायला तर त्याचं नागरिकत्व जाईल, परंतु पाकव्याप्त काश्मीरमधून माणसं आले तर त्यांना नागरिकत्व मिळेल. तरी भन्नाट वेगवेगळी कर्म त्याच्यात करून ठेवली होती. आणि विशेष म्हणजे काँग्रेसनी घटना दुरुस्ती न करता संसदेसमोर देखील न आणता परस्पर घटनेमध्ये हे कलम जोडून टाकले. आणि त्याला सुप्रीम कोर्टात तक्रार केल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाला त्याची चर्चा करायला वेळ झाला नाही. 50 वर्ष
आत्ता ज्यावेळी 370 लोकांना हटवलं त्यावेळी त्या गोष्टीची आठवण करून द्यायला लागली वकिलांना की हो तुमच्याकडे इतक्या वर्षांपूर्वी आलो होतो, तुम्हीच पाहिलं नाही ते. ही जी पापं वेगवेगळे राजकीय पक्ष करतायत याचं कारण असं आहे की आपण मुस्लिम मतांच्यावरच निवडून येतो अशी त्यांची अजून समजूत आहे. ज्यावेळी हिंदू ठामपणाने सर्व शक्तीनिशी आपली राजकीय ताकद एकवटेल, जो कुठला हिंदुत्ववादी पक्ष असेल त्याच्या पाठीमागे, आणि आपल्याला सत्ता मिळणं शक्य नाही हिंदू एकत्र राहिल्यावर ज्यावेळी लक्षात येईल हे सगळे राजकीय पक्ष लगेच हिंदुत्ववादी होतील, हिंदूंच्या हिताचा विचार मांडायला सुरुवात करतील. आज हिंदू एकत्र येतच नाही आहेत. हिंदू जाती जातीत वाटलेला आणि ते मात्र एकत्र एक गठ्ठ मतदान करतात. म्हणून ही मगरुरी वेगवेगळे राजकीय पक्ष दाखवत आहेत. राजकारणाचं हिंदूकरण झालं पाहिजे इतक्या स्वच्छ शब्दात सावरकरांनी सांगितलं. आणि हे केव्हा 37 साली म्हणजे राजकारणात जेमतेम प्रवेश केला सावरकरांनी त्याच मुलाला केलेलं विधान आहे. आणि तेव्हाच ते विधान आहे की हिंदूंचं सैनिकीकरण करावं लागेल. म्हणजे आलेल्या कुठल्याही प्रसंगाला टक्कर देण्यासाठी हिंदूंना स्वतःची तयारी करावी लागेल. सरकारवर अवलंबून चालणार नाही. सरकार काहीही करणार नाही. भाजपचं सरकार असेल तरीही काही करणार नाही. जाणीवपूर्वक विचार मांडतोय. सरकार हे नेहमीच बोटचेपी भूमिका घेऊन चालत असते. विश्व हिंदू परिषदेचं माझ्याकडे 18 वर्ष काम होतं. पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही अनेकदा गेलो. ते म्हणाले तुम्ही म्हणताय सगळं खरं आहे हो, पण आम्हाला जे काही आदेश येतात त्याचप्रमाणे आम्हाला चालावं लागतं. आम्हाला वेगळे आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही काही करत नाही. आणि आता सरकार बदलल्यानंतर ते काही आदेश देत नाही की गाईंना कत्तल होऊ द्या. पोलीस आपण नाही अडवत. जेव्हा बजरंग दलाचे कार्यकर्ते अडवतात ते ट्रक गाईंचे, तेव्हा पोलिसांना खटला दाखल करावा लागतो. कारण ते सगळे फोटो काढून पुरावे एकत्र करून त्या कसायांना जेमतो भरपूर बडवून मग आणलेलं असतं तिथे. मग खटला दाखल करावा लागतो. मग ती गुरं मग त्या गुरांचं काय करणार? त्यांना सोडून द्यायचं का? त्याची व्यवस्था आधी केलेली असते बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोशाळेमध्ये सोडवण्याची त्यांना. पण सरकार नाही काय करत. मशिदीवरचे खोंगे काढा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने देखील निर्णय दिलेला आहे. आपल्या सरकारने अजून काही काढलेलं नाही. सरकार काही करेल आणि मग त्याच्यामुळे हिंदूंचं रक्षण होईल ही अपेक्षा हिंदूंनी केव्हाच सोडून दिली पाहिजे. जे सावरकरांनी सांगितलं तेच 100 वर्ष उठून गेली तरी 100% वास्तव आहे. राजकारणाचे हिंदूकरण करणे आणि हिंदूंचे सैनिकीकरण करणे म्हणजे सतत लढण्याच्या तयारीमध्ये हिंदू तयार असणं हाच त्यांच्या सर्व्हायव्हलचा एकमेव मार्ग आहे. अन्य कुठल्याही मार्गाने ते जगू शकत नाही. धार्मिक किंवा राजकीय विषयासंबंधातली त्यांची अनेक वेगवेगळी मतं आहेत. थोडा पुढे सरकतो की वेगळ्याही काही विषयांच्यावरती सावरकरांचं म्हणणं आपण ऐकूया. मानव जातीची समग्र मानव जातीची सेवा करणे हे मानवाचे ध्येय आहे. त्याचंच नाव मानवता. हे सर्वोच्च ध्येय आहे. पण कळसाला पोहोचण्यासाठी 100 पायऱ्या आधी चढाव्या लागतात. पहिली पायरी ओलांडून दुसऱ्या पायरीवर जावे लागते. म्हणून मानवता हे सर्वोच्च ध्येय असले तरी देखील ते गाठण्यासाठी प्रथम राष्ट्रहितापासून प्रारंभ केला पाहिजे. एक दुसरं विधान आहे सावरकरांचं की देव आणि देह यांच्यामध्ये राष्ट्र आहे. देहाकडून देवाकडे आधी थेटणे जात आहे. आधी राष्ट्रही पायरी गाठावी लागते. राष्ट्राची उन्नती आधी करावी लागते, मग देवापर्यंत पोहोचता येतं. त्याच्यावेळी वेगळं खूप बोलता येईल, पण नेमका मुद्दा त्यांनी मांडला की सगळ्या मानवतेच्या बाता नका मारू. सगळ्या मानवतेचं कल्याण व्हायला पाहिजे खरं आहे, पण मानवतेचं कल्याण होणार कसं? कोण तुमचं ऐकेल? भारताला विश्वगुरू केलं पाहिजे असं म्हणतात लोकांना. एक जण आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं करायला पाहिजे. कोण तुमचं ऐकणार? तुमचं तत्वज्ञान कोणाला हवं आहे? दुर्बळाचं तत्वज्ञान कोणाला नकोस. रवींद्रनाथ टागोर जपानमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कवी, नोबेल पारितोषिक विजेते, जपानमधल्या विद्यापीठांनी त्यांचं भाषण ठरवलं होतं. एकही विद्यार्थी आला नाही. आश्चर्य वाटलं त्यांना. त्यांनी तिथल्या संयोजकांना विचारलं की असं कसं काय झालं. कुणी उत्तर देईन. टागोरांना स्वस्त बसवत नव्हतं ना. त्यांनी तिथल्या काही विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी ते विद्यार्थी म्हणले, तुम्ही काय आम्हाला शिकवणार आहे, तुमचं आम्ही काय ऐकायचं. ज्या देशाला देश स्वतंत्र करता येत नाही, जे गुलाम राष्ट्र आहे, गुलाम राष्ट्राचं तत्वज्ञान ऐकायला आमच्याकडे वेळ नाही. हे विद्यार्थी सांगतात. भारत विश्वगुरू आहे आपण स्वतःला मानतो. आमच्याकडे फार उच्च तत्वज्ञान आहे. भगवद्गीतेसारखं तत्वज्ञान विश्वात कुठेच निर्माण झालेलं नाही, होणारही नाही. सगळं खरं आहे. कोण ऐकणार तुमचं. कारण तुमचं ऐकण्यासाठी आधी तुम्ही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. आणि स्वतःला सिद्ध करायचं असेल तर वेगवेगळ्या अंगाने, सामरिक अंगाने सिद्ध करावं लागेल, सांस्कृतिक अंगाने सिद्ध करावं लागेल, विज्ञानाच्या प्रगतीच्या मार्गाने सिद्ध करावं लागेल. तुमची आर्थिक स्थिती तेवढी भक्कम केली पाहिजे की तुमचं ऐकावंच लागेल जगाला. स्वतःला सिद्ध केल्याशिवाय आणि तुमच्या वाजून त्यांचं वाढेल अशी स्थिती निर्माण केल्याशिवाय तुमचं तत्वज्ञान किती श्रेष्ठ असलं तरी कोणी ऐकणार नाही. कोणी त्या विचार. मानवतेचं कल्याण करण्यासाठी आधी तुम्ही तिथपर्यंत पोहोचला पाहिजे, तुमचं कुणीतरी ऐकलं पाहिजे. ही शक्यता तेव्हाच येईल ज्यावेळी तुमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य असेल. त्यावेळी भाषेच्या संबंधातलं त्यांचं एक वाक्य वाचतो मी. मला आवडतं घ्यायला लागेल थोडं. भाषेच्या शुद्धीकरणाची चळवळ हे द्वेषमूलक असल्याने अत्यंत निंद्य आहे. मराठी भाषेत आवश्यक असलेल्या आणि तिच्या स्वरूपाविषयी विसंगत दिसणाऱ्या परदेशी शब्दास न स्वीकारणे हा म्हणे त्या शब्दांचा द्वेष होय. उद्या माझ्या पायाला न बसणारा जोडा मी टाकून दिला म्हणजे त्या जोड्याचाही द्वेष होईल. निदान ज्या चांभाराने तो जोडा शिवला त्याचा तरी अपमान होईलच होईल. घरातील कचरा फेकू लागलो की त्या कचऱ्याचा द्वेष. निदान ज्याने तो कचरा टाकला त्याचा तरी द्वेष केल्यासारखं होईल असंच लोक म्हणतील. सावरकरांना माझी त्यांनी दिली ती मुद्दाम जरा टोचून बोलावं म्हणूनच दिली अशा स्वरूपामध्ये. पण स्व या विषयाचा सावरकरांचा आग्रह विलक्षण होता. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय. केवळ निर्णय घेण्याचं आपल्याला संधी मिळाली, आपले निर्णय आपण घेण्याचे. म्हणजे स्वाधीन झालात आपण, स्वातंत्र्य नाही आलं. आपल्याला अजून आर्थिक स्वातंत्र्य नाही, आपल्याला भाषिक स्वातंत्र्य नाही. आज अवस्था मी आता शिक्षण क्षेत्रात इतकी वर्ष आहे, मराठी माध्यमाची शाळा बंद पडत आहेत. इंग्रजीचा अजूनही आपल्यावरती एवढा पगडा आहे, अजूनही सर्वोच्च न्यायालयाला इंग्रजीतूनच व्यवहार करावा लागतो, नाही हिंदीत केला जात. त्या कुठले त्याची भाषा चालत नाही. खरं म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढं प्रभावी आहे की तुम्ही मराठीतला मजकूर वाचलात आणि त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रोग्राम करून त्या न्यायाधीशाने आपल्या कानात जर गुंडूक घातलं तर त्याला हव्या त्या भाषेत ते ऐकता येईल. हे सहज शक्य आहे करणं. तसं केलं जातं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर, नाही चालत सर्वोच्च न्यायालयात. ते इंग्रजीतच पाहिजे. कुठलंही सार्वजनिक भाषण, कुठलंही संशोधन इंग्रजीतच केलं पाहिजे. का का आपल्या मनामध्ये अजून गुलामगिरी आहे इंग्रजीची. का आपण आपल्या मातृभाषेत व्यक्त करू शकत नाही स्वतःला. आपल्या मातृभाषेत शब्द अपुरे आहे. सावरकरांनी 800 नवीन शब्द इंग्रजी शब्दांना प्रतिपक्ष म्हणून दिले. संस्कृतची क्षमता एवढी प्रचंड आहे की कुठलाही नवीन शब्द संस्कृतमधून सहज तयार करून देत आहेत. आमच्याकडे ज्ञानभांडार अपुरं आहे असं म्हणताना लाजच वाटली पाहिजे, कारण सगळ्या जगाला ज्ञान आपण दिलं एकाकाने.
जर आजच्या वैज्ञानिक ग्रंथांची तुम्हाला गरज भासत असेल तर भाषांतर करून घ्या तुमच्या भाषेमध्ये. सावरकरने तर पुढे असं म्हणलं एका ठिकाणी की एका काळी इंग्रजी ग्रंथांचं मराठीत भाषांतर करण्यासाठी मोहीम उघडायला लागत होती. आज मराठी ग्रंथांचं वेगवेगळ्या जगातल्या भाषांमध्ये रूपांतर करून जगभर प्रस्तुत करण्याची आवश्यकता निर्माण झाली. आम्ही काय आहोत त्याच्या जगाला कळणार नाही. स्वभाषा, स्वभूषा, स्वतःच्या संस्कृती, स्वतःचा विचार, स्वतःच्या पद्धती, या सगळ्यापासून आपण हळूहळू दूर जात चाललेलो आहोत. आणि तसं जर दूर गेलो तर स्वाधीन झालो हे नुसतं म्हणण्यासारखं आहे. प्रत्यक्ष स्वतंत्र आहोत कुठे आपण? तंत्र दुसऱ्याच वापरतो, दुसऱ्यावर आपण अवलंबून आहोत. ही आपल्या दृष्टीने लाजेची, शरमेची गोष्ट आहे असं सावरकरांनी म्हणून ठेवलेलं आहे. फक्त आता म्हणजे खूप वेगवेगळे विषय मांडण्याजोगे आहे. एक सावरकरांचं फक्त स्टेटमेंट वाचतो, त्याच्यावर कुठलीही मल्लीनाथी न करता मी थांबतो. जर इतर कोणी तुझी हाक ऐकत नसेल तर चल, तू एकटा चल आणि ह्या तुझ्या हिंदू जातीच्या कल्याणार्थ, मंगलार्थ आपले तन मन धन प्रसंगी आपले शिर तिच्या चरणावरती तू एकटा अर्पण कर. तुझे कर्तव्य तू कर, इतर करो अथवा न करो, तू चल, एकटा चल, असे ब्रीदवाक्य लिहिलेला ध्वज घेऊन कोणीतरी प्रथम पुढे चालले पाहिजे. जर दुसरा कोणी पुढे येत नसेल तर हे कार्य कधी होणार नाही. म्हणून तू पुढे चल, तुझ्या बळावर पुढे चल. बस आजच्या युगाचा तोच खरा संदेश आहे. भाषण संपू नये असंच माझ्यासारखं आपल्या सगळ्यांना वाटलं असेल, कारण एवढे विचार आहेत आणि आज आपल्याला खरंच झलकच मिळाली. त्यामुळे मी सर्वांच्या वतीने कोंडे सरांना विनंती करणार आहे की तुम्हाला पुन्हा इथे यायचं आहे आणि आपल्याला त्यांचे विचार ऐकायचे. आज सद्यस्थितीत सावरकरांचे विचार ऐकायला एवढ्या पावसामध्ये आपण सगळे आलात. आपणा सर्वांचं मनपूर्वक सरांनी तर धन्यवाद दिलेच आहेत. पण सावरकर भक्ती किती आहे त्याची थोडीशी चुणूक दाखवली सगळ्यांनी असं म्हणायला हरकत नाही. आणि पुढची सगळी व्याख्यानमाला अशीच यशस्वी होईल हा विश्वास पण आहे. आणि मी परत या आभार मानण्याचा कुठल्याही औपचारिकपणा न सांगता हा जो आम्ही उपक्रम सुरू केला त्याला आजचा मिळालेला प्रतिसाद पाहता 100 वर्षाची आमची जशी यशस्वी वाटचाल झाली तशी पुढची होणार आहे हा विश्वास आजच्या या दिवसाने दिला असं मी निश्चित म्हणेन. जास्त काही न बोलता या विचारातच आपण सगळे राहूयात आणि आपल्याकडनं काय काय होईल तसं करूयात. त्यांनी शेवटचा दिलेला संदेश प्रत्येक जण काय करू शकतो याचा आपण जरूर विचार करूयात. आपल्या बरोबरच्या लोकांसमोर हे विचार मांडूयात. त्याचा प्रचार प्रसार करणं हे सुद्धा आपल्याकडे काम आहे. याहून जास्त न बोलता की सगळ्यांना निरोप देते. धन्यवाद.